आज महाशिवरात्री आणि शिवभक्तांचा सगळ्यात मोठा उत्सवाचा सण आहे आणि याच निमित्तानं आपण पोहोचलोय मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरामध्ये आणि थेट दर्शन आपण या ठिकाणी पिंडीचं घेणार आहोत। बाबुलनाथ महाराज या ठिकाणी आहेत आणि आपण पाहतोय की मोठी गर्दी शिवभक्तांची या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये झालेली आहे। जवळपास 3 ते 4 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहे। पोलिसांचाही मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे आणि अगदी वेगळी रोषणाई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। फुलांची अगदी वेगळी आरास जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। बाबा भोलेनाथचं भल्या पहाटे दर्शन करणं हे भाविकांसाठी जणू एक पर्वणीच असते आणि त्यासाठीच आपण पाहतोय की मोठ्या संख्येत जे भाविक आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। हर हर महादेवचा जो जयघोष आहे तो आसमंतामध्ये दुमदुमतोय आणि मंदिराचे प्रशासक या ठिकाणी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। क्या नाम आहे आपका? आणि हर हर महादेव। हर हर महादेव। कशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आहे आणि किती गर्दी झाली आहे या ठिकाणी? इथे रात्र 9 वाजतापर्यंत लाईन चालू आहे। 12 वाजता लाईन स्टार्ट केली आहे। नंतर आता रात्री 12 वाजता लाईन चालू होणार, मतलब लाईन लागणार आहे। काय नियोजन केलंय? कारण मोठी गर्दी या ठिकाणी होणार आहे। साधारण किती हजार लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतील? आत्तापासून 10 ते 15 हजार दर्शन झालं आहे। अजून 1,00,000-1,50,000 लोकांची शक्यता असते की ते दर्शन होणार आहे। हा मंदिर 350-400 वर्ष आहे। जे बाबूलाल एक गौशाला होती, एक गौवाला होता, त्यांच्या नावावर हा बाबुलनाथ मंदिर आहे। हां, अशी ख्याती आहे की इथे बाबा भोलेनाथला जलाभिषेक केला, या ठिकाणी बेलपत्र वाहिलं की सगळ्या मनोकामना पूर्ण होतात। 100% ते एकदम गोष्ट खरी आहे। एकदम म्हणून ती लोक कुठे बसून नाशिक पुणे लोक आपल्या परत लई कोण तिथे येतात तिथे दर्शन करायला। आजचा दिवस जो आहे तो शिवभक्तांसाठी सगळ्यात मोठा दिवस आहे, मोठी रात्र आहे, काय म्हणाल? हर हर महादेव म्हणतो मी बोलो सगळ्याला। आणि मी सगळं कुठे पण आहे तुम्ही इथे पण दर्शन करत सगळ्याला शिवभक्त सगळीकडे आहे। शिव मंदिर सगळीकडे आहे। तुम्ही शिव मंदिर जावा आणि दर्शन करा आणि तुम्ही सेवा करायला भक्त आहे, तुम्ही भक्त जाऊन बना। नक्कीच तर आपण पाहतोय बघा शिव मंदिरामध्ये बाबा भोलेनाथचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी झाली आहे। मग महिला असू द्या, लहान मुलं असू द्या, वयोवृद्ध असू द्या, हे सगळे या ठिकाणी येत आहेत, दान धर्म करतायत, बाबा भोलेनाथची पूजा करतायत, बेलपत्र वाहत आहेत, फुलं वाहत आहेत, पांढरी फुलं वाहिली जात आहेत, त्यासोबत धतुरे वाहिले जात आहेत आणि मोठा उत्सवाचा जो पर्व आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। जलाभिषेक करण्यासाठी मोठी गर्दी सध्या मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरामध्ये होते। एरवी आपण पाहतोय की विविध पद्धतीनं जलाभिषेक या ठिकाणी केला जायचा, मात्र यावेळी फक्त पाण्यानं जलाभिषेक करण्याची जी अनुमती आहे, जी परवानगी आहे ती देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे भाविक जे ते मोठ्या उत्साहानं, मोठ्या भक्तिभावानं या ठिकाणी येत आहेत आणि दर्शनासाठी गर्दी करतात। एकंदरीतच महाशिवरात्रीचा जो सण आहे तो मोठ्या भक्तिभावानं मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरामध्ये सध्या साजरा केला जातोय। कॅमेरा पर्सन कमलेश डोंगरेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।